बार बीर आपल्याला आपल्या लॉन्चला बसतात तिथं कॉफी बिफी पिता खाते असं बघायचं एवढंच काम करत यस तिकीट टाइम मध्ये पोहोचलो तर काय केलंस काय करते चला तर मंडळी आलोय पाठच्या सीटवर आहे पाठच्या सीटवरती आहे तर मंडळी आलोय रोरो मध्ये बसलेलो आहे आपण मस्त असं बघूया आता थोड्याच वेळात निघेल 12ची आहे आय गेस 12 12:15 आहे आता चला झालं किती आहे 12:30 12:30ची आहे अर्धा तास आहे अर्धा तास काय करायचं अर्धा तास आहे ना यस खायला पण आलेलं आहे कॉफी आलेली आहे बर्गर वगैरे सगळं आलेलं आहे सँडविच घेतलं आहे निघालो बोट सुटलेली आहे बघताय गेट्स पण बंद झालेले आहेत बोट भरलेली आहे पूर्ण टोटली गोंगाट खूप आहे मग काय ऐकायला जास्त येत नाही आता कॉफी वगैरे घेतलं खाल्लं थोडंसं चला जर्नीला स्टार्ट करू चाललो आहे मुंबईला आणि मुंबईला का चाललो आहे तर मुंबईला जाऊनच तुम्हाला सांगेन की मुंबईला का चाललो आहे येस चला कंटिन्यू करावं भरल्यात तशा गाड्या तरी पण ठीक आहे मंडळी आलोय ऑलमोस्ट बाय कॉर्डेलिया तीच आहे ते काय DIY तिथून घेतलं नेकलेस चला आता म्हणजे निघालो ऊन आहे तो पण काय पण किती फरक पडतो सांग आता तेवढ्या गाडीने तिकडून या आणि हे करा बराच फरक बराच फरक शांततेत पोचतो हा पहिला भाऊचा धक्का तरी पण काहीतरी इथं बांधलंय मधीच ना तो बघ तिकडे ते दिसते ना पत्र आहे ते तो भाऊचा धक्का तिकडे हा हे आता हे नवीन बांधले आपलं बोटिंगचं या बोटी आहे मच्छी वगैरे तिकडे असेल इथूनच जाते ते बघ पोर्ट आहे ना मागच्या वेळा आपण आले ना जायला एवढी गाड्या नाहीत बघ
येत असतील किंवा पब्लिक फुल आहे पण जायला. तेच ते दाखवलं ना तुम्ही वडापाव सगळं. हे बघ आलो खालती. हे काय मरीन आता काय हा कुठला मरीन ड्राईव्ह. करतात हो. मरीन नाही हा रोडचं काय याचं नाव मरीन ड्राईव्ह. नाही खालचा हा हा तोच. जाऊ तो आता अंडर वॉटर नाही तो नाही अंडर नाही कोस्टल रोडला नाही. हॉस्टेल रोडला नाही काय आता मरीन ड्राईव्हला पण हा एंडला आलो आपण मागे राहिला. पलीकडे बीकेसीला तर मग खालून झालं तो खालून पाण्याच्या हा खाली जातो. हा बा हा हा अंडरग्राऊंड. हा खालून जातो. जाऊ ना रात्री एक राऊंड मारू. मामा टपरी काय करायचं? तुमचे बघितलं तारापूरवाला मासा कुठं आहे? हा? हा. नाही, आम्ही आलेलो. आपण ना आलेलो आम्ही आलेलो. नाही, आमच्या मरीन ड्राईव्ह. शाळेतून. अरे आपण मुकेश वगैरे आलो. तेव्हा बंद होतं तेव्हा नाही आलो. माधुरी वगैरे. हे बघ. हा. पैसे आले पैसे आले. म्हणजे रूम आत्ता घेतलेली आहे मीन्स रूम बुकिंग ऑलरेडी केलेली होती पण घेतलेली नव्हती. आत्ता जस्ट आलो तर रूम बुकिंग झालेली आहे कन्फर्म. लिफ्टचं वाट बघतो वरती जातो आणि चला त्या साईडला आहे ना ही बेकरी. तर म्हणजे बघताय रूममध्ये चेक इन केलेलं आहे. ही एंट्री आहे ह्या साईडला. इकडे वॉशरूम समोर मिरर आहे आणि ही ऑक्युपन्सी मी आणि दादा राहणार आहेत. डबल मीन्स सिंगल बेड आहेत सेपरेट. छान अशी कोझी रूम आहे. पंखा आहे हां पूर्ण. इकडून व्ह्यू तर नाही पण यस या साईडला व्ह्यू आहे थोडासा. हां राईटला इथं अँटेली आहे. इथून दिसत नाही पण थोडं बाहेर गेलो तर दिसेल बाहेरच्या साईडला. अंबानीजी यांचं घर. मस्त छान रूम आहे. इकडे बघताय वॉशरूम दाखवतो थोड्यात तर पप्पा गेलेत. वॉशरूम दाखवतो. वॉशरूम पण मस्त ह्यूज वॉशरूम आहे. छान आहे. वजन काटा वगैरे दिलेला आहे ऑलरेडी. वजन काटायला दिलेला आहे बघताय. येस मस्त रूम दिली आहे. छान स्पेशियस वॉशरूम. बघताय काय मस्त वॉशरूम आहे. वाटलं नव्हतं एवढं छान असेल. बाथटब पण दिलेलं आहे ह्याच्याबरोबर. बाथटब दिलं आहे इथे आणि मोठा मिरर आहे पूर्ण. इकडे पण बघताय पण मिरर आहे छान. आणि शॉवर एरिया आहे. शॉवर एरिया मस्त इथं छोटा नाही मोठा आहे आणि एक साईडला असा शॉवर एरिया आहे. खूप मस्त आहे. बाथरूम पण दिलेला आहे आणि यस मस्त आहे ओव्हरऑल. बघितलं आता हा आहे आमचा रूम. मी आणि दादा राहणार आहोत. आई आणि बाप्पा दुसऱ्या रूममध्ये राहणार. ते रूम रेडी होतं आहे. मग तोपर्यंत बोललो एक रूम तर आपल्याला चेक इन करून घेऊया. सामान वगैरे ठेवूया. फ्रेश झालं आणि मग जेवायला जाऊया. तर जेवायला खालतीच रेस्टॉरंट आहे. झाले 2:30 वाजलेत. खालतीच रेस्टॉरंट आहे तिथे जाऊया आणि थोडं खाऊन घेऊया. चल मग जायचं आहे बाहेर. तर म्हणजे रूममध्ये चेक इन केलं आणि जे इथले हाऊसकीपिंग आहेत तर दादा त्यांचं नाव काय आपलं विशाल भोगले. सो त्यांनी आपल्याला ओळखलं कसं तर जो आपला प्रणित दादा आहे उरणकरंजेकर
त्याच्या व्लॉगमध्ये आपल्याला त्यांनी बघितलेलं होतं आणि त्यांनी आता विचारलं आपल्याला की आपण असं व्लॉगमध्ये होता तर तेच आहात का. सो येस आम्ही तेच आहोत. आणि दादा आपल्या प्रणित दादाला पण बघतो, फॉलो करतो. अजून समरेश दादाला पण बघतो. समरेश दादा तू पण ब्लॉग बघत असशील ना, तर बघ आपले फॉलोअर्स जे आहेत तुमचे फॉलोअर्स आहेत ते मलबार हिल्समध्ये पण आहेत. हॉटेल शालीमारमध्ये आहे. खूप मस्त वाटलं, त्यांनी स्वतःहून आपल्याला अप्रोच केलं आणि विचारलं. खूप स्वीट पर्सन आणि हंबल पर्सन आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सपोर्ट करता अशा याला. आणि येस नक्कीच आपण बघताय की दादाने आपल्याला ओळखलं, हे केलं आणि मस्त वाटलं, छान वाटलं. छोटासा कन्व्हर्सेशन मगाशी झाला म्हणून दादाला परत बोलवलं की आपण व्लॉगमध्ये हे घ्यायलाच पाहिजे, कारण का प्रणित दादाचं त्याने नाव घेतलं, समरेश दादाचं नाव घेतलं. सो खूप मस्त वाटलं, खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. तर म्हणजे आलेलो मॅकडॉनल्ड्सला इथे. तर म्हणजे ॲक्च्युली जोक असं झालं आहे की इथे दरवाजा होता आणि असं वाटलेलं की दुसऱ्या साईडला असेल, दुसरं रूम असेल, पण बघतोय ते इथे तीच रूम आहे. तर जस्ट दाखवली, त्याच रूममध्ये जस्ट आलो आम्ही. परत आत्ताच एक शूट करत गेलो रूमचा. कनेक्ट आहे मग कशाला, तिकडून पण इकडे हां तिथून पण इकडे येऊ शकतो, दोन्हीकडनं. मग एवढं कशाला, इथं बरं आहे. तुमच्या रूम मधून इकडे मस्त. हे वायफाय कनेक्ट करून घे ना त्याला. दरवाजाला इथे लाईट्स. हा बघू ना, सगळ्या लाईट्स लागले. येस ही रूम कनेक्ट आहे, चांगली गोष्ट झाली. सगळेजण एकत्र असू शकतो. तर म्हणजे रूममध्ये आलेलो, आराम केला थोडासा आणि आता परत चाललो आहे आपण खालती जेवायला चाललो. जेवायला बघू, पुढे एक रेस्टॉरंट बघितलं आहे, थोडंसं चालत जायला लागेल, थोडंसं पुढेच आहे, पण एक वॉक पण होईल, येताना पण वॉक होईल. म्हणून मग आता चाललो आहे रेस्टॉरंटला जेवायला. दादा ऑलरेडी खालती गेलो आहे गाडी वॉश करण्यासाठी. त्यांना विचारायला की उद्याला गाडी आपली वॉश करून जायचं आहे. आणि मेन फंक्शन आहे ते उद्या आहे. आम्ही चाललो, ज्यासाठी आम्ही आलो इकडे तेच कामासाठी आमचं एक फंक्शन आहे, त्या फंक्शनला जायचं आहे. सो काय फंक्शन आहे, कोणाचं फंक्शन आहे ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेन. पण आता सध्या तर चाललो आम्ही जेवायला. सो चला आईचा प्रयत्न आहे आणि आपण जाऊया जेवायला. चल जम्बो खेकडा काय घ्यायचं सांग. बोनलेस में चाहे तो बोनलेस में करके दे सकते हैं. ये फ्राइड में बोनलेस जैसा आपका चॉइस. विथ बोन हल्का पॉकेट मिलेगा. ये इसका ऑप्शन है. आपण हाफ ग्रेवी या फिर सेपस हां म्हणजे हाफ वेगळा कुठला तरी ती घेऊ आणि हाफ वेगळा असं त्याच्याबद्दल. हा एक तंदूर घेऊ हाफ, म्हणजे ह्याचंच हाफ आणि हाफ तो काय देईल वेगळा. तो दो टाइप में. ओके तसंच चालेल ना, तसंच घे. हा एक स्टफ नाही, स्टफ नाही. म्हणजे आलं जेवायला सोलकढी नाही काय मासोळी मासळी. तर म्हणजे बघता आलं ते मासोळीला आणि इथे वेगळी पद्धत बघितली.
इथे आपली फिश वगैरे जे काय असेल ते आपल्याला कुठल्या ग्रेव्हीमध्ये हां थांबा कुठल्या ग्रेव्हीमध्ये हवं आहे त्याच्यासाठी आपल्याला सॅम्पल म्हणून एक ग्रेव्हीसाठी छोटेसे देतात आपल्या वाटीमध्ये. मग त्या हिशोबाने कसली आहे कोकोनट आणि असं काहीतरी आहे ना कोकोनटचं. सो आधीच आपण टेस्ट करून बघू शकतो की आपलं फिश किंवा आपले काय जे असेल घेतलेलं असेल ते कुठल्या ग्रेव्हीमध्ये हवे आपल्याला, तर त्यासाठी टेस्टिंगला देतात. चांगली पद्धत आहे, छान एकदम. दाखवलं तुम्हाला काय आपण घेतलेलं पॉम्फ्रेट घेतलं आहे जम्बो साईज. सो यस मासोळी म्हणून आलेलं आहे. बघूया कसं आहे जेवण. बाकी पण जेवण मागवलेलं आहे आपण, सो ट्राय करूया. तर बघताय इथे स्टार्टर्स म्हणून बोंबील फ्राय आणि प्रॉन्स फ्राय घेतलेले आहेत. मस्त आपण टेबलची थोडीशी चेंजिंग केली. इकडे त्या साईडला बसायला नीट जमत नव्हतं म्हणून मग या साईडला बसायला आलो एक साईडला. मस्त असं शांततेत टेस्ट करून बघूया. आणि बाकीचं पण मागायला पापलेट आपण जो बघितला आता तो आपण पॉम्फ्रेट घेतला जम्बो साईजचा. बघा तर म्हणजे खाऊन बघितलं, मस्त होतं टेस्ट. बोंबीलची टेस्ट चांगली होती मीन्स कोलबीपेक्षा. आणि त्या माणसला व्हिडिओ कॉल केलेला आहे. काय काय खातोस काय खातोस दाखव दाखव काय खातोस हे दाखव दाखव ना, फोन फेकून मारीन. सो आता बाकीचं स्टार्टर्स वगैरे झालं, मेन कोर्सची वाट बघतो. तर बघूया चला काय होतं. पापलेट आलेला आहे. Next thing you know, 10 minutes later, I get a text message saying Americano is confirming the lunch. I was like, huh? They only open for lunch on Saturday. Yeah, so because it's Saturday, so what they have pakka. तर आता पापलेट आलेलं आहे आणि आपण टेस्ट करून बघू. चमच्याने काढतो ना म्हणून. टेस्ट आहे टेस्ट आहे. हा तंदूर फ्राय केलं ना, तंदूर हाफ पण तंदूर सांगितलेला. आणि बाकीचं ग्रेव्हीमध्ये येईल आपल्या मालवणी ग्रेव्हीमध्ये आपण सांगितलेलं ते पण येईल. मेन कोर्स असेल ते असं. तर इथे बघताय तो राहिलेला पापलेट जो होता हाफ पापलेट त्याची ग्रेव्ही आलेली आहे इथे. ग्रेव्हीमध्ये आपण भाकरी घेतली, भात घेतलं. परफेक्ट साईज. थँक्यू. ओके येस थँक्यू. तर म्हणजे बघता थोडं स्वीट्स घ्यायला आलं. नको आता तुला काय हवं काय शेटमध्ये रसमलाई वगैरे? रसमलाई केसर रसमलाई. तुला बेबी काय हवं का बेबी? रबडी 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 सॅफ्रॉन कोकोनट नाही माझा. काय मग बघ कुठले पायनॅपल मग आवडले असेल पायनॅपल तेच आवडले मग तेच नाही नको. अनपॅक्ड वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. भाकरी आहे काय ते गुजरात की कंपनी है नाश्ता वास्ता नेट वगैरह क्या है? हाँ 6 महीने का तो ना देखो नीट सर को भाग नहीं लगा ना पड़े
मलाई घेवर, देसी घी की केसर जलेबी. काय ये गेलो ना. तेजाभाई स्वीट्स असं काय तर नाव ना. नाही हे मी जरा वरती जातो. सर को ऊपर भाती में फ्लेवर बताना. ते बघतो छोटी भाकरी आहे. बघा मग चला नाचणीची. वरती आहे, पायनॅपलला गेलो. बघा. वरती पण आहे. बघू चला वरती. इकडे बघा ना. हो जास्तीच खालती होतं. हा भारीच. आलं इथं आहेच. आईला पण आवडेल. हो हो आणि सगळ्यात बिस्कॉफ बिस्कॉफ. जाम काय काय स्वीट्स आहेत. छान छान आहे. आय गेस हे गिफ्टसाठी द्यायला वगैरे. चॉकलेट्स. तिचा वन पीस. चॉकलेट फ्लेवर में कुछ नाही चॉकलेट तर नाही खाते. चॉकलेट नाही. चॉकलेट वगैरे नाही खाते ज्यादा. इथे हलवा पण आहे. मोठे गुलाबजाम हलवा. वरती वरती बघाल तू. आहे तिथे आपल्या बायपासला कसं आहे. बघू जा. ना ते बघ तिथे खाल्लंस ना ते या बिस्किटचं बिस्कॉपचं खायचं तर हे बिस्कॉट काय माहिती. छान आहे. ते घेतले. हे बघ हे घेतलं. हे घेतलं. ती भाकरीच म्हणजे बघताय तेजाबाई मिठाईवाले. आपण इथे मस्त असे स्वीट्स वगैरे घेतले आणि त्याचंच मस्त आपण छान असं ब्लॉग घेतला थोडाफार. कारण का जेवलो मासळीला. खूप छान मस्त जेवण होतं आणि त्याच्याच बरोबर या साईडला मिठाईवाले होते. सो आता चला जाऊया रूमवर. तर मंडळी चाललो आपण राऊंड मारायला मरीन ड्राईव्हला. सो गाडी काढली आहे तर निघालो जस्ट. आणि आता गर्दी कमी दिसते. बघूया तिकडे गेल्यावर गर्दी असेल एखाद वेळ पण जाऊया चला. मरीन ड्राईव्ह हॅलो कोस्टल रोड. कोस्टल रोड ना. हा खालून जातो तोच. यस मग अशी जाताना बघितलेला पण आता कोस्टल रोड 4 किलोमीटर. 4 किलोमीटरचा कोस्टल आता तू पुढं बसायला पाहिजे होतास. अंडर वॉटर. नाही नाही. पण चांगलं. नाही दिसते. छान वाटतं ना. आपला फर्स्ट फर्स्ट एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स आहे कोस्टल रोडचा. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. बेबी कसं वाटतं. मस्त वाटतं. छान वाटतं ना. काय कळत तर नाही. कोकणात आपण जातो ना असं तसं. असं आहे बघ. अंडरग्राऊंड आहे ना पूर्ण 4 किलोमीटर. अंडरग्राऊंड अंडर वॉटर ना. Underground. अंडरग्राऊंड आहे. ओके बट कोस्टल बाजूलाच आहे ना तरी. सीला टच आहे. सीला टच आहे. आपल्याला येताना लागेल तो का नाही. हे झालं एवढं अप टू डेट. असे रोड झाले. आपला अलिबाग वडखळ रोड होत नाही हो. किती वर्ष झाले. मुंबई गोवा हायवे होत नाहीये. एक्झॅक्टली. ऍक्च्युअल मध्ये ते सगळं व्हायला पाहिजे. असलं रोड अलिबाग मुरुड पर्यटन क्षेत्र आहे. थोडं छान बनवायला पाहिजे. नाही बनवत आहे. अलिबाग वडखळ रोड किती फास्ट चालली गाडी. तिकडून BMW आली इकडून एक नाही BMW. नुसतं दादा आपल्याकडे होणं गरजेचं आहे हो. बेबी आपल्याकडे हे रोड हे असं सगळं होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. केवढं टुरिझम होईल.
किती पटकन 5 मिनिटं नाही लागत ना. अरे जा 19 किलोमीटरचा अख्खा हे आहे पण तो टनल आहे. किती वर्षात केला निखिल? किती वर्षात केला? कमी असा 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 झड 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 झाला. तर ड्रॉबॅक काय तिथे हा. तिथे रेस्टिंग साठी तुम्हाला नाही ते 250 किलोमीटर काहीच नाहीये. फ्युचर मध्ये ते ऍड होईल निखिल. पण जर एवढा मोठा हायवे जर इतक्या इझी इतक्या लवकर करू शकतात तर आपला मुंबई गोवा हायवे एवढ्या वर्ष का? 13-14 वर्ष रामाला पण वनवास नव्हता एवढं वर्ष. हा कुठला 15 आणि 16 वर्षाचा वनवास काढला कोकणवासियांनी? हा? राजकारण्यांनी आपल्याला वनवासात टाकलं की तुमचा पूर्ण वनवास झाल्याशिवाय आम्ही कोस्टल रोड बनवणार नाही किंवा गोवा हायवे बनवणार नाही. त्याच्यात अलिबाग मुंबई रोडची अवस्था काय आहे? काही ठिकाणी खरंच छान आहे, नाही असं नाही आहे. पण वडखळ अलिबाग मुंबईहून निघालेली पब्लिक, मुंबईहून निघालेला माणूस हा परफेक्ट येतो वडखळपर्यंत आणि वडखळवर आला की अलिबागला पोचेपर्यंत जेवढा त्याला मुंबईतून वडखळला यायला वेळ लागतो त्याच्या दुपटीने वेळ त्यांना वडखळवरून अलिबागला यायला लागतो. का आमचं अलिबाग पाठी राहिलं? तर ह्या कारणाने राजकारणी लक्ष देत नाहीये. सगळ्यांनी एकजूट व्हा आणि त्याच्यासाठी लढा. आपला जिल्हा, आपला तालुका, आपला गाव कसा छान स्वच्छ सुंदर दिसेल, लोक कशी आपल्याकडे येतील हे पहा. हे सगळं जे राजकारण आहे ना ते काही वेळ बासनात गुंडाळून बाजूला ठेवा गाड्या काय आणि सगळ्यांनी एकत्र या आणि तो रोड लवकरात लवकर करूया. उबेर आहे आणि हा ट्रायडंट दिसत पण नाही एवढं म्हणते. हे उबेर आहे ते त्यात मरीनला आलोय. बंद झालंय. फक्त आहे मरीन ड्राईव्ह. लोक बसलेत अजून बा. नाईट टाइम शांत. व्हिडिओ ऑन कर. काय ऑन? हे ऑन नाही हो, व्हिडिओ पॉज आहे तुझा. तू कर तुझ्या फोनला काहीतरी कांडा लाव तिकडं. परत कर फोन. याची पार्किंग असेल ना. हॉटेलची बाकी. एक गाडी लावली आहे इथे आणि आलोय मरीन ड्राईव्हला. वाव ती मस्त वाटते. गाडी ऍक्च्युली तिथे पार्क केलेली आहे. माणसचा व्हिडिओ कॉल काय मस्त वाटते. तर म्हणजे सगळेजण थांबलं मस्त असे बसलेलं आहे तिथे या साईडला. इकडे पूर्ण मरीन ड्राईव्हचा व्ह्यू येतो आहे. शांत शांत मीन्स गाड्यांचा आवाज आहे पण मस्त वाटते. वेगळा एक फिलिंग आहे. दरवेळेला काही एक्सपिरियन्स करू नाही शकत असं म्हणून इथे बसलेले आहेत फक्त. येस काय म्हणजे जी वॅगन साईडलाच मर्सिडीजची. आवाज बघ ती उठली बघ कशी. मी नाही दिसला गाड्याच बघायला भेटतात कसल्या कसल्या. तर म्हणजे परत आपल्या रूमच्या इथे आलेलो आहे म्हणजे हॉटेलला आलेलो आहे आपल्या स्टेच्या इथे. सो हा होता ब्लॉग पूर्ण आणि पूर्ण आपण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग दाखवला. कुठे गेलो काय फिरलो वगैरे खाल्लं वगैरे ते केलं पूर्ण सगळं. आणि यस वाजले 12 वाजून गेलेत ॲक्च्युली. तो
म्हणून हा ब्लॉग एवढाच इथे ठेवतो. दुसऱ्या दिवशीचा उद्याचा ब्लॉग वेगळा येणार आहे. सो यस, हा ब्लॉग इथपर्यंतच होता. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसंच भेटूया आपण पुढच्या कुठल्या अशाच ब्लॉगमध्ये. सो टिल देन टेक केअर, बाय बाय अँड सी यू.